जमिनीचा वैध दर्जा, NOC आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचा रोल. आता बदलली आहे संपूर्ण प्रक्रिया. महाराष्ट्र शासनाने 30 एप्रिल 2026 रोजी एक महत्त्वाचा GR काढला आहे, जो थेट जमीन खरेदी विक्री, प्रोजेक्ट आणि NA प्लॉट्सवर परिणाम करणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हा GR आहे महसूल व वन विभागाचा, दिनांक 30 एप्रिल 2026. यामध्ये जमिनीच्या वैध दर्जाबाबत अभिप्राय आणि NOC देण्याची प्रक्रिया स्पष्ट केली आहे. तर सरकार खाजगी प्रकल्प, जमीन खरेदी विक्री किंवा NA कन्व्हर्जन करताना फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून जमिनीचा दर्जा म्हणजे फॉरेस्ट आणि नॉन फॉरेस्ट विचारला जातो. पण आता सरकारने सांगितलं आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंट फक्त अभिप्राय म्हणजे ओपिनियन देईल. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे NOC देण्याची कायद्यात तरतूद नाही. म्हणजेच फॉरेस्ट जमीन असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटची मंजुरी आवश्यक, नॉन फॉरेस्ट जमीन असेल तर फॉरेस्ट डिपार्टमेंट NOC देणार नाही. आणि 3 मोठे बदल लक्षात ठेवा. नंबर 1, पब्लिक नोटीस रूल. जमीन फॉरेस्ट आहे का हे ठरवण्यापूर्वी 15 दिवसासाठी माहिती वेबसाईटवर टाकावी लागेल. लोकांना हरकत देण्याची संधी दिली जाईल. नंबर 2, ॲथॉरिटी लेवल बदल. तर ग्रामीण भाग 4 हेक्टरपर्यंत स्थानिक अधिकारी अभिप्राय देऊ शकतात, पण फॉरेस्ट कन्व्हर्जन बाबत निर्णय स्थानिक स्तरावर नाही. 4 हेक्टरपेक्षा जास्त किंवा शहरी भाग सर्व प्रकरणी शासन स्तरावर पाठवावी लागतील. नंबर 3, अर्बन एरिया डेफिनेशन. तर अर्बन एरियामध्ये येतात महानगरपालिका, नगरपालिका, CIDCO, MIDC, म्हाडा सारखे प्राधिकरण क्षेत्र. तर नाशिक कुंभमेळा लक्षात घेऊन त्या संबंधित कामांना या नियमांतून सूट देण्यात आली आहे. तर थोडक्यात सांगायचं तर फॉरेस्ट डिपार्टमेंट NOC देणार नाही, फक्त अभिप्राय देईल. मोठे प्रकल्प आता थेट शासनाकडे जातील. प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यात आली आहे. हा GR जमीन व्यवहार करणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.